हॅलो, नमस्कार. मी अर्चना पाटील स्पीक फ्लुएंटली या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात इंग्लिश थ्रू मराठी. आज आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य कशी तयार होतात ते शिकणार आहोत. म्हणजेच इंग्लिश वाक्यांमध्ये हॅड बीनचा वापर कुठे कसा होतो ते आपण आज शिकणार आहोत. पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझे प्रेझेंट टेन्सचे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजायला खूप सोपं जाईल. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुमचं जे काही कन्फ्युजन असेल हॅड बीन बाबतचं ते पूर्ण तुमचं निघून जाईल. तसंच तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका. कारण बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आपण ज्यावेळेस बनवतो तेव्हा हॅड बीनचा वापर करतो. म्हणजेच जेव्हा आपण सगळे सब्जेक्ट जे आहेत आपले आय, वी, यू, दे, ही, शी, इट, एनी सिंग्युलर पर्सन या सर्वांसोबत काय येणार आहे तर हॅड बीन येणार आहे. तसंच वर्बची कंटिन्युटी दाखवण्यासाठी म्हणजे त्या ऍक्शनची कंटिन्युटी दाखवण्यासाठी वर्ब प्लस आय एन जी येणार आहे. कारण हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तो त्या वर्बची कंटिन्युटी सांगत आहे. तर जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की एखादी ऍक्शन पास्टमध्ये चालू झालेली ऍक्शन प्रेझेंटमध्येही कंटिन्यू आहे हे मी ज्यावेळेस सांगेन तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य तयार होतात. तर आता आपण दोन एक्झाम्पल्स बघूयात ज्यामध्ये मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधला मराठीतून वाक्य सांगून तुम्हाला फरक सांगते. म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर जेव्हा आपण म्हणतो की ही हॅज बीन लुकिंग फॉर अ जॉब, तो काय करत आहे तर तो नोकरी शोधत आहे. मग तो नोकरी शोधत आहे याचा अर्थ काय झाला तर त्याला अजून नोकरी मिळालेली नाहीये. म्हणून तो बरेच दिवसापासून तो नोकरी शोधत आहे हे आपण सांगतोय. पण जेव्हा आपण सांगतो की ही हॅड बीन लुकिंग फॉर अ जॉब, तो जॉब शोधत होता, तो नोकरी शोधत होता. पास्ट मधली जी गोष्ट आहे कंटिन्यू ऍक्शन जी आहे ती आपण सांगतोय की तेव्हा तो जॉब शोधत होता. तसंच इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग हे वाक्य तर अगदी नेहमी बोललं जातं की सकाळपासून पाऊस चालू आहे. याचा अर्थ काय झाला सकाळी सुरू झालेला पाऊस आहे किंवा त्याच्या आधी सुरू झालेला पाऊस आहे तो अजूनही चालू आहे हे आपण सांगतोय. म्हणजे पास्ट मध्ये चालू झालेली ऍक्शन आपण अजूनही ती चालू आहे हे सांगतोय. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून पाऊस चालू आहे. हे वाक्य कशाचं झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य काय होतं इट हॅड बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग, त्या दिवशी सकाळपासून पाऊस चालू होता. हे पास्ट मधलं आपण वर्णन करतोय तिथे सांगतोय की त्या दिवशी सकाळपासून किंवा त्या आधीपासून पाऊस जो चालू होता ती कंटिन्युटी त्या ऍक्शनची कंटिन्युटी आपण पास्ट मध्ये इथे सांगत आहोत. हे थोडंसं कन्फ्युजन असलं तरी जेव्हा तुम्ही एक्झाम्पल्स बघाल इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही वाक्य तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे ते. ही आहेत आपली अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन आणि एक्झाम्पल. याचप्रमाणे आपण निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची आपली इक्वेशन आणि एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्या एक्झाम्पल्स मधूनच तुमचे हे जे कन्फ्युजन आहे ते आज क्लिअर होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे काही तुम्हाला इक्वेशन इथे दिले जातील ते सगळे इक्वेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याचबरोबर दिली जाणारी सगळी इंग्लिशची जी वाक्य आहेत ती आणि त्याचप्रमाणे मराठीतला त्याचा अर्थही लिहून घ्या. कारण याच नोट्स आहेत ज्या तुम्ही मार्केटमध्ये पैसे देऊन विकत घेता, ज्या तुम्हाला इथे फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. आणि त्या नोट्सवरूनच याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला हा टेन्स नक्की जमणार आहे.
तर आज आपण आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स बघूया. आता आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ही हॅड बीन ऍक्टिंग इन मूव्हीज सिन्स चाइल्डहुड. तो त्याच्या लहानपणापासून पिक्चरमध्ये काम करत होता. इट हॅड बीन रेनिंग ऑल वीक. पूर्ण आठवडाभर पाऊस पडत होता. वी हॅड बीन गोइंग टू द टेम्पल रेग्युलरली. आम्ही रोज रेग्युलरली मंदिरात जात होतो. आपल्याला माहित आहे की कोरोनामुळे आपण बाहेर पडू शकत नाही. अशी एखादी व्यक्ती असेल की जी रोज रेग्युलरली मंदिरात जात होती पण आता जाऊ शकत नाही, तर ती कशी सांगेल? वी हॅड बीन गोइंग टू द टेम्पल रेग्युलरली. आम्ही रेग्युलरली मंदिरात जात होतो. शी वॉज टायर्ड बिकॉज शी हॅड बीन कुकिंग ऑल डे. ती खूप थकलेली होती कारण ती दिवसभर जेवण बनवत होती. ऑल डे दिवसभर, पूर्ण दिवसभर. दे हॅड बीन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट फॉर 2 months और सिन्स मार्च. ते त्या प्रोजेक्टवर 2 महिन्यापासून काम करत होते किंवा जानेवारीपासून काम करत होते. फॉर आणि सिन्स कुठे आणि कसं वापरायचं हे मी तुम्हाला माझ्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. हे आपले अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल झाले. अजून एक एक्झाम्पल सांगते जाता जाता की जेव्हा एखादी व्यक्ती, आता मी समजा सांगत असेल की मी मुंबईत यायच्या आधी मी पुण्यात राहत होते. हे वाक्य मी ज्यावेळेस सांगेन त्यावेळेस मी काय वापरेन? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरेन. म्हणजेच आय हॅड बीन लिव्हिंग इन पुणे बिफोर. याआधी मी पुण्यात राहत होते. याच प्रकारची वाक्य तुम्ही ह्या इक्वेशन मधून तयार करायला शिका, लिहून घ्या तुम्ही आणि मला कमेंट बॉक्समध्ये ही वाक्य लिहून पाठवू शकता. आता आपण निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कशी तयार होतात ते बघूयात, त्याचबरोबर त्याचे एक्झाम्पल्सही बघूयात. हे आपलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इक्वेशन आहे. हे थोडं समजून घेऊया आणि यानंतर आपण त्याची दोन्हीची पण एक्झाम्पल्स बघूयात. हे आपले पूर्ण सगळे सब्जेक्ट आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, एनी सिंग्युलर पर्सन. त्यासोबत येईल हॅड नॉट बीन किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्शन आहे हॅडंट प्लस वर्ब प्लस आयएनजी. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण ज्यावेळेस तयार करतो तुम्हाला माहित आहे की हेल्पिंग वर्ब जे आहेत आपले हॅड आणि हॅडंट ते दोन्हीही आधी येतील. म्हणजे जेव्हा तुम्ही अफर्मेटिव्ह क्वेश्चन विचाराल त्यावेळेस हॅड येईल, निगेटिव्ह क्वेश्चन विचाराल त्यावेळेस हॅडंट येईल. त्यासोबत पूर्ण आपले सगळे सब्जेक्ट, नंतर बीन आणि त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी. तसंच जेव्हा आपण WH वर्ड वापरू तेव्हा WH वर्ड आधी येईल, त्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर हॅड किंवा हॅडंट येईल आणि त्यानंतर बीन आणि नंतर वर्ब प्लस आयएनजी. हे आपलं सेंटेन्सचं इक्वेशन आहे. हे पूर्ण इक्वेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला जेव्हा मी ह्याचे एक्झाम्पल सांगेन त्यावेळेस ती वाक्य कशी तयार झाली हे समजून येईल. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिससाठी वाक्य तयार कराल तेव्हा हे इक्वेशन तुमच्या खूप कामी येणार आहे. आता आपण ह्याचे एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया. शी हॅडंट बीन अटेंडिंग क्लासेस. ती क्लासेस अटेंड करत नव्हती. ही हॅडंट बीन गोइंग टू द ऑफिस फॉर अ मंथ. 1 महिना झाला तो ऑफिसला जातच नव्हता. द ट्रॅफिक हॅडंट बीन मुव्हिंग. ट्रॅफिक पुढे सरकतच नव्हतं. इट हॅडंट बीन वर्किंग फॉर 3 months. 3 महिन्यापासून किंवा 3 महिने झाले हे काम करतच नव्हतं. एखादं मशीन असेल किंवा मोबाईल असेल, वॉशिंग मशीन, मोबाईल, कॉम्प्युटर या प्रकारच्या वस्तू आहेत तर त्यासाठी आपण काय वापरतो? इट. मग इट हॅडंट बीन वर्किंग फॉर 3 months. 3 महिने झाले हे काम करतच नव्हतं. यू हॅडंट बीन रीडिंग दॅट बुक सिन्स लास्ट इयर. मागच्या वर्षीपासून तू ते पुस्तक वाचत नव्हतास. आय हॅडंट बीन स्लीपिंग वेल ऑल नाईट. हे अगदी कॉमन बोललं जाणारं सेंटेन्स आहे की
आय हॅडंट बीन स्लीपिंग वेल ऑल नाईट. पूर्ण रात्रभर मी नीट झोपलोच नव्हतो. दे हॅडंट बीन एक्सरसाइजिंग रेग्युलरली. ते रेग्युलरली एक्सरसाइज करत नव्हते. हे आपली निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. आता आपण क्वेश्चनचे एक्झाम्पल्स बघूयात. त्यामध्ये आपण अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि WH वर्ड वापरून तयार केले जाणारे जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. हॅड यू बीन गोइंग विथ हिम. तू त्याच्यासोबत जात होतास का? हॅड ही बीन थिंकिंग ऑफ दॅट प्रोजेक्ट. तो त्या प्रोजेक्टचा विचार करत होता का? हॅडंट शी बीन वर्किंग इन दॅट कंपनी. ती त्या कंपनीमध्ये काम करत नव्हती का? हॅडंट वी बीन वेटिंग फॉर ट्रेन. आपण ट्रेनची वाट बघत नव्हतो का? हु हॅड बीन वेटिंग फॉर मी. कोण माझी वाट बघत होतं? विच क्लास हॅडंट शी बीन अटेंडिंग. कोणता क्लास ती अटेंड करत नव्हती. फ्रेंड्स, आता आपण क्वेश्चन जे आहेत ते अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि WH वर्ड वापरून सुद्धा अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन कसे तयार होतात ते बघितलेले आहे. याच प्रकारचे एक्झाम्पल सेंटेन्सेस जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही माझ्या फेसबुक ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. माझ्या फेसबुक ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझे जर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचबरोबर पास्ट टेन्स जे आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही माझे पूर्ण चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता. चॅनलची प्लेलिस्टची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतरचा व्हिडिओ घेऊन लवकरच येईल. सो स्टे ट्यून विथ मी. कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू.